सोलापूर शहरात प्रथमच पुरुष आणि महिलांसाठी वातानुकूलित शौचालय उभारण्यात आलं आहे। माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या पुढाकारातून वातानुकूलित शौचालय हे सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे। माजी नगरसेवक जगदीश पाटील यांचा नेहमीच वेगळं काहीतरी करण्यात हातखंडा आहे। मुंबईच्या धर्तीवर सोलापुरातही वातानुकूलित शौचालय उभारण्याचा त्यांनी निर्धार केला होता। यासाठी नगरसेवक असताना त्यांचा निधी सुलभ शौचालयासाठी राखून ठेवला होता आणि अखेर नगरसेवक जगदीश पाटील यांनी टेलिफोन भवनच्या पाठीमागील बाजूला बाळीवेस परिसरात सुमारे 12 लाख रुपयांच्या निधीमधून महिला आणि पुरुषांसाठी वातानुकूलित शौचालय उभं केलं आहे। स्मार्ट सिटीला शोभेचं असं हे शौचालय असून या भागातील नागरिक, व्यापारी तसंच परगावाहून येणाऱ्या नागरिकांची गरज ओळखून हे सुलभ शौचालय उभारण्यात आलं असल्याचं माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी सांगितलं। सोलापूर शहरातला हा तसा जुना गावठाण भाग, या ठिकाणी मोठी बाजारपेठ, भुसार गल्ली, साठी गल्ली, हलवाई गल्ली, लोखंड गल्ली असा जुना बाजारपेठेचा भाग असून या ठिकाणी जिल्ह्यातून आणि परप्रांतातून खरेदीसाठी येणाऱ्या लोकांची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात असते। दररोज साधारण 50 ते 60 हजार लोक या ठिकाणी खरेदीसाठी या भागामध्ये येत असतात। व्यापाऱ्यांना आणि विशेषतः महिलांना या ठिकाणी टॉयलेट युनिटची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता होती आणि सोलापूर शहरामध्ये गजबजलेल्या भागामध्ये अशा पद्धतीची सोय व्हावी म्हणून मुंबईनंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हे AC सुलभ शौचालय या ठिकाणी आपण सोलापुरात करतोय। सोलापूर शहर स्मार्ट झालेलं आहे। स्मार्ट सिटीचाच हा एक भाग आम्ही या ठिकाणी समजतो। या ठिकाणी साधारण या युनिटला 12 लाख रुपये खर्च झालेले आहेत। विशेष म्हणजे बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी फ्रेश होण्यासाठी गरम पाण्याची सोय, चेंजिंग रूम आदी सोयी सुविधा युक्त तसंच CCTV कॅमेरे असं आधुनिक पद्धतीचं सुलभ शौचालय उभारण्यात आलं असल्याचंही जगदीश पाटील यांनी सांगितलं। लोकांनी या ठिकाणी एक दिवसासाठी आल्यानंतर लॉजिंगला 500-1000 रुपये खर्च करण्यापेक्षा 10-20 रुपयामध्ये त्यांचं काम या ठिकाणी होऊन जाईल। आंघोळ झाल्यानंतर ड्रेसिंग बदलण्यासाठी ड्रेसिंग चेंजिंग रूम सुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे, तेही AC आहे। म्हणजे अशा पद्धतीचं चांगलं युनिट आपण या सोलापूर शहरामध्ये आणलेलं आहे आणि मी आव्हान असं करतो की सोलापूर शहरातल्या प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या भागामध्ये असं एखादं युनिट उभं करून स्मार्ट सिटीकडे आपण जात असताना सोलापूर शहर आणि आपले विचार स्मार्ट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आव्हान या ठिकाणी करतो। नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गुरुवारी चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी तसंच नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या हस्ते या वातानुकूलित शौचालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी नगरसेवक विनायक विटकर, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेविका सुरेखा काकडे, बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड, बाली मंडेपू, गोपाळ झंवर, सचिन इरकल आदी उपस्थित होते।